कामावरून आलायस की मला भास होतोय? नाही नाही, आलोय मी. झालं एवढ्या लवकर काम आटपलं? हो. नाही म्हणजे खूप कमी वेळाचं काम होतं. तू पण रात्रीचं औषध घेतोस काय? नाही. का? नाही, दरवाजातून आत जाण्याच्या ऐवजी खिडकीतून आतमध्ये चाललाय म्हणून विचारलं. हा ते म्हणजे चल आत चल. नाही नाही, आत नको, आत्ता नको. अरे चल आत, मी तुझ्यासाठी वाटीभर पनीर केतकरी काढून ठेवले. नाही काका, नको. का? काका तुम्हाला माहिती आहे ना, ती जुई आली आहे ना आत. मग तिच्यावरूनच आमचं भांडण झालं होतं ना. आता तुम्ही म्हणताय मी तिच्या समोरच जाऊन उभा राहू? अरे पण मग इथं उभा राहून काय करणार आहे? काय करणार? काही नाही, मला आदितीला भेटायचं होतं म्हणून मी. अरे पण ती आता झोपली असेल ना? मग काय करू? आता काय करणार तू रात्रीचा बाहेर? गॅरेज मध्ये जाऊन झोपू? गॅरेज मध्ये? हो. नक्की झोप, नाही तर बाईक कडून रात्रीचा फिरायला जाशील. जा जा झोप, गॅरेज मध्ये झोप जा. घाबरू नकोस, मी पण झोपतो. गॅरेज मध्ये नाही, आज जाऊन जा. जातोय ना? हो हो हो, जा मग. जय उठ लवकर. अरे जय चल उठ, आपल्याला खूप उशीर झालाय. जय जय तू जय म्हणाली? जुई जुई म्हणाले मी. अगं उठ लवकर, खूप उशीर झाला आपल्याला, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होईल. चल 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 उठ. जरा वेळ झोपते ना. अगं झोपते काय, उठ, उशीर झालाय. चल 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 लवकर, चल 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 प्लीज. हा नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल. आदिती, काय ग, काय झालं? जुरळ जुरळ. मी जुरळ? अरे सॉरी, बोल. तू काय करतोयस? काय करताय तुम्ही? आटपाना पटपट. तुम्ही बाहेर आल्याशिवाय मला आत येता येणार नाहीये. आता मी काय करू? काय करू म्हणजे? आदिती मलाही वेळेवर पोहोचायचंय ऑफिसला. बरं बरं, मी बघते. आदिती, हा मला तुझ्याकडून काही मिळणार नाहीये. चल आता लवकर. ए जय, अरे गेला कुठे हा? काकू काकू. हा हे घे, जयसाठी बटाट्याची भाजी आणि तुझ्यासाठी पडवळाची. काकू तुम्ही का भरले डबे? मी भरले असते ना. असू देत ग. काय एवढी घाई का चालली आहे? अजून वेळ आहे ऑफिसला. काकू आम्ही जर लवकर निघालो ना तर
तर लवकर ऑफिसला पोहोचू. दोघी एकाच प्रोजेक्टवर काम करतोय ना, म्हणून. बरं, तू तयार आहेस ना? निघूया आपण. ग्रेट. काकू, आम्ही पळतो. अरे हे 2 डबे कोणासाठी? तू माझ्यासाठी वेगळा डबा केलास? हो. अगं किती करशील माझ्यासाठी? इथे राहायची परवानगी दिलीस, माझं एवढं ऐकून घेतलंस, आणि आता हा वेगळा डबा. मी तुला सांगते, ऐकून घेईन सगळं, पण निघाल्यावर, नाहीतर खूप उशीर होईल. निघूया. काकू, येतो आम्ही. अगं नाश्ता तरी करून जा, तयार आहे. नाही, आज कॅन्टीन मध्येच खाऊ. हा. बरं. काका कुठे आहेत? मॉर्निंग वॉकला गेलेत. अच्छा, नमस्कार करते. सुखी राहा. येतो काकू. चल अगं असू दे. चल. एक मिनिट, काय झालं? मी माझं आय कार्ड विसरले. सॉरी, आलेच. हो, ऐकताय का? काय काय म्हणताय? अजय गॅरेज मधून गेला कुठं? घ्या चहा घ्या जरा, म्हणजे बरं वाटेल. मी बराच आहे. अहो मग असं काय बोलताय? जय गॅरेज मध्ये कसा असेल? तो बिचारा रात्रभर ऑफिस मध्ये काम करतोय. मी त्याला रात्री भेटलो, त्याला गॅरेज मध्ये झोपायला सांगितलं आणि आतमध्ये आलो. अहो तुमचं ते औषध घेणं जरा कमी करा ना, त्यामुळे असे भास होत आहेत तुम्हाला. भास नाहीये हा. मी त्याला रात्री गॅरेज मध्ये झोपायला सांगितलं. हो. मला एक सांगा, आत्ता तो होता का तिथे? नाही ना. मग यालाच भास म्हणतात. तू वाटेल ते बोलू नकोस. तुझा ना माझ्यावर विश्वासच नाही, त्या औषधावर जास्त विश्वास आहे. काय आहे की ते औषध घेतल्यामुळे भास होऊ शकतात यावर माझा विश्वास आहे. मी सांगते ना, जय घरात नाहीच आहे. तो गॅरेज मध्ये असायला हवा. गुड मॉर्निंग काकू. मी निघतो, ब्रेकफास्ट आता नको, जरा घाई आहे. बाय बाय. नंदिनी मॅडम. नवरे उगाच आल्याला तोप टाकू नका, मी अगदी वेळेत आलेली आहे. मी तुमच्याविषयी नाही, जुईविषयी विचारायला आलोय. कुठे आहे ती? मला कसं माहिती असणार नवरे?
नाही तरी काही अंदाज? अंदाज कसले बनताय नवरे? आणि तसंही तुमच्या बोलण्यातनं काळजीपेक्षा संशयच जास्त आहे. ते काही असलं तरी मला जास्त त्रास होतोय, तुम्हाला नाही. अहो पण काय झालंय? काय झालं? पोलिसात जायचं बाकी राहिलं होतं. या मॅडम या. खरं म्हणजे तुमच्यासाठी दारात सनई चौघडेच वाजवणार होतो. कुठे होतात आपण? काल आपण दिवसभर ऑफिसमध्ये होतात पण कोणाचेही फोन घेतले नाहीत. आणि ऑफिस संपल्यानंतर कुठेतरी पळून गेलात. एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुमच्या घरच्यांकडे माझा फोन नंबर आहे. त्यांचे सारखे मला फोन येत होते. रात्रभर मी तेच करत होतो. ए मुली, मी हवेशी नाही तुझ्याशी बोलतोय. हे बघा, माझं जरा काम होतं म्हणून गेले नाही मी घरी. ऑफिसच होतं ना की पर्सनल काही? नाही नाही, पर्सनल नक्कीच नसणार. अशातली मुलगीच नाहीये ती. हो नवरे, आता आली ना ती, कशाला चिडताय तिच्यावर? कशाला म्हणजे? तिच्या या बेजबाबदार वागण्याला खीळ बसायला नको? खाली मुंडीन पातळ धुंदी. जय, मला वाटतं ही रात्रभर बॉयफ्रेंड बरोबर असणार. तुला काय वाटतं? जुई बद्दल म्हणतेस का? ऑफकोर्स. जुई बद्दल म्हणत असशील तर मला नाही वाटत तसं. खूप साधी मुलगी आहे ती बिचारी. हे बघ जुई, तू काल रात्रभर कुठे गुण उधळीत होतीस हे मला कळल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तुम्हाला मी सांगितलं ना की तिचं काम होतं हे ती सांगते ना नवरे काका. पण त्याही पुढे तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर मी देते. काल रात्री जुई माझ्या बरोबर माझ्या घरी होती. मला मान्य आहे तिने हे कोणालाही सांगितलं नाही, हे चुकीचं केलं. पण आता कळलंय ना सगळ्यांना. आम्ही प्रोजेक्टवर काम करत होतो. मला असं वाटतं की आपण हा विषय इथेच थांबवावा. काय चाललंय काय जुईबाई? चल आता खरं खरं सांग, कुठे होतीस? अगं सांगितलं ना. ते खोटं होतं, लोकांना सांगण्यापुरतं. मला खरं हवंय. घरी जायला 5 मिनिटं उशीर झाला तरी घाबरणारी मुलगी रात्रभर बाहेर राहते. सांग, कोणाबरोबर होतीस? मगाशी आदितीने सांगितलं ना. सांगितलं ना, आदितीने सांगितलं. पण जयनी तुला बिच्चारी म्हणून आम्हाला बरंच काही सांगितलं.
तुला माहितीये का, अशा सभ्य साध्या सोज्वळ दिसणाऱ्या काही मुली असतात, पण त्या आतून कधीच तशा नसतात. त्यांच्या गोड गोऱ्या गोऱ्या एकदम साध्या दिसणाऱ्या चेहऱ्याचा ना त्यांना खूप फायदा होतो. आणि त्या हुशारही असतात ना, बरोबर फायदा करून घेतात सगळ्या गोष्टींचा. हे सगळं ना मी आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, कोणतरी सांगितलं होतं मला. पण आज मला प्रत्यक्ष अनुभव मिळतो. आय एम सो हॅपी. बास. तुला काय वाटलं मला कळणार नाही कुठे होतीस ते? शोधता येणार नाही? हे बघ जुई, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. तुझं बाकीचं काही असू दे, मला काही फरक पडत नाही त्याचा. पण ही गोष्ट मी शोधून काढीनच. ठीक आहे, शोध. पण जर त्या गोष्टीचा माझ्यावर काही परिणामच होणार नसेल तर का शोधायचं? हे आधी तू ठरव आणि मग शोधला. जुई, जुई, तू कामाला जा. कॉफी नको. रजनी, जुई माझ्यासोबत होती हे मी सांगितलं ना, मग त्याच विषयावर पुन्हा चर्चा का करतेस तू? आदिती, तू नको मध्ये पडूस जुईच्या ह्या प्रकरणात. प्रकरण? जुई माझ्यासोबत होती, यात कसलं आलंय प्रकरण? आम्ही काश्मीर टूरवर काम करत होतो. रजनी, चुकतीयस आदिती, चुकतीयस. हा दिवस लक्षात ठेव. आज तू जुईला पाठीशी घालतीयस, घाल घाल, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण उद्या हीच जुई पाठीत खंजीर खुपसून मागच्या मागे निघून जाईल ना, तेव्हा कळेल. तो दिवसही काही फार लांब नाही आहे आता. काळजी घे प्लीज. जुई बाळा, नको रडू राजा. हा, तुझं काय चुकलं माहिती का जुई? तू घरी कळवलं नाहीस. घरी आई वडील आपली वाट बघत असतात ग. आणि आता तुझा फोन लागत नाही म्हटल्यानंतर त्यांचा काय झालं असेल याचा जरा विचार कर. जुई, मी तुला कालच म्हटलं होतं ना घरी फोन करून कळव म्हणून. तुझ्या नेहाच्या बाबतीत असं काय घडलं असतं ना तर जीवच गेला असता माझा. नाही नेहा, आपली नेहा असं वागणाऱ्यातली नाहीये. आपली आपली म्हणजे सगळ्यांची नाही का? मला मान्य आहे की मी चुकलीये, पण आता जर मी घरी गेले ना. जुई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना तुझ्या बरोबर. हे बघ, मी तुझ्या बरोबर तुझ्या घरी येतो आणि त्यांच्याशी बोलतो. नाही, नको. आता रडत बसून काय उपयोग आहे? तुला मान्य आहे ना तुझ्याकडून चूक झाली, मग सॉरी म्हणण्यात कसला आलाय कमीपणा? जुई, काही गोष्टी या खूप उशीर होण्याआधीच करायच्या असतात. आणि त्यात स्वतःच्या चुकीची माफी मागणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जुई, घाबरू नकोस. तुझ्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही. कुणी काहीही करू शकत नाही.
जुई, बाळा आम्ही येऊ का घरी तुझ्या बरोबर? नको. आणि तसंही तू ऑफिसच्याच कामासाठी थांबली होतीस ना रात्रभर बाहेर. कोणाबरोबर पळून तर नव्हती गेलीस?